मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडलेली आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बातमीपत्रात पाहतोय। मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे। लोकलच्या टपावर कुत्रा चढल्याने हा खोळंबा झालाय आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य आपल्या सोबत आहेत सध्या। विशाल, एकूणच काय सांगाल? या ठिकाणची वाहतूक कोलमडली याचं कारण तर आपल्याला कळलंय की एका कुत्र्यामुळे ही वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे, परंतु ही सतत हा खोळंबा वाढताना दिसतोय। गेल्या महिन्याभरातली ही कितवी घटना आहे आणि सध्या काय स्थिती आहे? पाचवीला पोहोचलेला आहे गोंधळ हा मध्य रेल्वेला असं म्हणावं लागेल। मात्र तांत्रिक बिघाड असतो, मात्र आज जो बिघाड झालेला आहे तो एका कुत्र्यामुळे एक सकाळी 7:30च्या सुमारास कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणारी ट्रेन जेव्हा पत्री पुलाच्या इकडे आली तेव्हा अचानक त्या ट्रेनच्या एका पेंटाग्राफमध्ये शॉर्ट सर्किट झालं। शॉर्ट सर्किट का झालं हे जेव्हा कळलं तेव्हा कुत्रा तिथे अडकला होता आणि हा कुत्रा त्या शॉर्ट सर्किटच्या त्या पेंटाग्राफच्या इकडे आल्यानं त्याला शॉक बसला आणि शॉर्ट सर्किटमुळे तो कुत्रा जळाला आणि अडकला होता। त्यामुळे तत्काळ ती गाडी थांबवण्यात आली। अवघ्या 10 मिनिटांमध्ये जे टेक्निकल स्टाफ असेल रेल्वेचा तो तिथे पोहोचला आणि 20 मिनिटांमध्ये हा जो सगळा प्रकार होता तो चालला होता। 20 मिनिटांनंतर जो कुत्रा तिथे अडकला होता त्याला बाहेर काढण्यात आलं। मात्र तोपर्यंत हा सकाळचा पीक आवर असतो, मुंबईकडे जाणारी जी वाहतूक होती ही पूर्णपणे ठप्प झाली होती। 20 मिनिटांनंतर गाडी जरी रवाना झाली तरी सकाळच्या पीक आवरमुळे लोकांना त्रास झाला। गाड्या ज्या आहेत त्या उशिरा धावत आहेत, अर्धा तास उशिराने गाड्या धावत आहेत। मात्र आज निमित्त ठरलं। एरवी टेक्निकल प्रॉब्लेम असतील, काही असतील, पेंटाग्राफमध्ये आग लागण्याच्या घटना सुद्धा काल संध्याकाळी झाली होती, मात्र आज जे आहे ते एक कुत्रा निमित्त घडलेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।